सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. चला तर जाणून घेऊया कसा आहे तुमचा आजचा दिवस. सर्वात पहिले पाहूया मेष रास. तुमच्या आरोग्याबद्दल विशेषतः रक्तदाबाच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आज आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत असाल आणि तुम्हाला धन कमवण्याची उत्तम संधी मिळू शकते. नवीन मित्र जोडण्याची संधी तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळवण्याची आवड पूर्ण होईल. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. भागीदारीच्या व्यवसायात चांगला दिवस असू शकतो, पण करार करण्याआधी विचारपूर्वक निर्णय घ्या. वेळेची महत्त्वता लक्षात ठेवा. त्याचे दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकते. आज तुमच्या जोडीदाराच्या काही चांगल्या नसलेल्या बाजू तुमच्या समोर येऊ शकतात. पुढची रास आहे वृषभ रास. आज तुमच्यात उत्कृष्ट स्फूर्ती असेल आणि तुमचे आरोग्य तुमच्या पाठीशी राहील. आर्थिक तंगीमध्ये असलेल्या लोकांना आज काही आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे समस्यामध्ये आराम मिळेल. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे तुम्ही नवीन मित्र जोडू शकाल. तुमची प्रिय व्यक्ती आज वचन मागणार आहे. तुमच्या कामाची स्तुती होईल, पण तुमच्या मालकीच्या वस्तूंबद्दल निष्काळजीपणा दाखवल्यास त्या गहाळ किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. लग्नाच्या बाबतीत आज सर्व काही शांत आणि आनंददायक असेल. पुढची रास आहे मिथुन रास. आज तुमच्या जीवनात मजा आणि आनंद याचा भरपूर अनुभव घेता येईल. कोणीतरी तुमच्याकडे उधार मागण्यासाठी येऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा लाभ होईल आणि तुमच्या अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला मदत करू शकेल. आज कार्यक्षेत्रात तुम्ही चांगले काम करत आहात आणि सहकर्मी व बॉस तुम्हाला प्रशंसा करतील. व्यावसायिक नफा कमवण्यासाठी शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत एक उत्तम संध्याकाळ घालवण्याची संधी असेल. पुढची रास आहे कर्क रास. आज तुमच्या विचारांवर प्रभाव टाकणाऱ्या विशेष व्यक्तीची ओळख मित्रांमुळे होऊ शकते. तुम्ही मित्रांसोबत पार्टीत पैसा खर्च करू शकता, तरी तुमचा आर्थिक स्थिती मजबूत राहील. नातेवाईकांच्या भेटीमुळे दिवस आनंददायक आणि खास ठरेल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला ओळखीतल्या महिलेमार्फत कामाची संधी मिळू शकते. घरातील पार्टीमुळे तुमचा काही महत्त्वाचा वेळ गेला जाऊ शकतो. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील, ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर पुन्हा प्रेमात पडेल. पुढची रास आहे सिंह रास. आज तुम्ही करमणुकीत रमाल आणि क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. घराच्या सुशोभीकरणापेक्षा मुलांच्या गरजांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. मुलं घरातील आनंद आणि औदार्य वाढवतात. प्रेमाचा वर्ष तुमच्या आयुष्यात होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन आणि कामाचा दर्जा सुधारेल. रिकाम्या वेळात पाहिलेल्या फिल्मने तुम्हाला असंतोष वाटू शकतो, म्हणून तिचा वेळ वाया गेला असे वाटू शकते. विवाहित जोडप्यांसाठी आजचा दिवस रोमॅन्टिक असेल, त्यामुळे वातावरण आनंददायक आणि प्रेमळ असेल. पुढची रास आहे कन्या रास. अतिशय प्रभावी व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. मागील काळात केलेल्या खर्चाचा परिणाम आज तुम्हाला भोगावा लागू शकतो. तुम्हाला आज पैशांची गरज असली तरी ते मिळवणे कठीण होईल. तुमच्या ज्ञान लालसेपोटी तुम्ही नवीन मित्र जोडाल. रोमांससाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रेम सर्वत्र दिसेल आणि वातावरण गुलाबी असेल. या राशीतील लोकांना आज स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे, अन्यथा मानसिक ताण येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सगळं सुरळीत राहील आणि तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. पुढची रास आहे तुळ रास. तुम्ही शारीरिक क्षमता राखण्यासाठी क्रीडा प्रकारात सहभागी होण्याची शक्यता आहे. मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्याचा विचार करत असताना अनपेक्षित जबाबदाऱ्यांमुळे तुमचे दिवसभराचे बेत बदलू शकतात आणि तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप काही कराल, परंतु स्वतःसाठी कमीच वेळ काढाल. प्रियजनासोबतच्या छोट्या सुट्टींचा अनुभव विस्मरणीय ठरू शकतो. स्पर्धेमुळे तुमच्या कामाचे वेळापत्रक व्यस्त होईल. विनाकारण चिंतेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आज कुठल्या धार्मिक स्थळावर वेळ घालवू शकता. लग्नाच्या वेळी दिलेली वचनं खरी असल्याचे तुम्हाला आज जाणवेल आणि तुमचा जोडीदार खरंच तुमचा सोलमेट आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुढची रास आहे वृश्चिक रास. आज आरामात राहण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. विवाहित जातकांसाठी सासरच्या पक्षांकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांशी व्यवस्थित वागा. त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या प्रेमात कोणीतरी फूट पाडू शकणार नाही. तुम्हाला तुमच्या योजनांचा भागीदारांना पटवून देण्यासाठी काही अडचणींचा सामना करावा लागेल. दिवस चांगला आहे आणि तुम्ही दुसऱ्यांसोबतच स्वतःसाठी वेळ काढू शकाल. गेले बरेच दिवस शापित असल्यासारखे वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. पुढची रास आहे धनुरास. तुमच्या मनावर असलेला विषाद दूर करा, कारण यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळा येत आहे. पैसे मिळवण्याच्या नव्या संधी फायदेशीर ठरतील. शाळेत मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष तुम्हाला निराशा देईल. खाजगी घडामोडी तुम्ही नियंत्रणात ठेवू शकाल. तुमच्या साहेबांना दिलेली कारणे आवडणार नाहीत, त्यामुळे तुमच्या नावाची उजळणी करण्यासाठी काम करत राहा. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहण्याची आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होण्याची संधी मिळेल. तुम्हाला विवाहित झाल्याने नशीबवान ठरल्यासारखे वाटेल. पुढची रास आहे मकर रास. तुमच्या निर्णयावर तुमच्या स्पष्ट मनाचा मोठा प्रभाव असेल. स्थावर व जंगम मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळू शकतात. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्यामुळे आज प्रेमप्रसंग साधता येणार नाही. कामातील चुका कबूल करणे फायदेशीर ठरेल, परंतु सुधारणा कशा करायच्या याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. एखाद्याला दुखावले असेल तर माफी मागा.
कारण प्रत्येक जण चुका करतो. मूर्ख व्यक्तीच त्याची पुनरावृत्ती करतात. प्रवास फायदेशीर असेल पण महाग पडू शकतो. तुमच्या प्रकृतीबद्दल तुमचा किंवा तुमची जोडीदार कदाचित असंवेदनशील वागेल. पुढची रास आहे कुंभ रास. तुमच्या अविचाराने बायकोशी तुमचे संबंध बिघडू शकतात. त्यामुळे वागण्याच्या परिणामाची विचारपूर्वक तपासणी करा. तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा, कारण आज धन तुमच्या हातात टिकणार नाही आणि संचय करण्यात अडचणी येऊ शकतात. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा आणि प्रेमापोटी कृती करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मत्सर टाळा. जोडीदाराकडून प्रणयराजांची भावना अनुभवता येईल. करिअरच्या निर्णयात स्वायत्तता ठेवा. त्याचा फायदा होईल. लोकांमध्ये मिसळण्यासाठी आणि आवडीनिवडीचा पाठपुरावा करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. थोडे अधिक प्रयत्न केल्यास आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील उत्तम दिवस ठरू शकतो. पुढची रास आहे मीन रास. पालकांकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यातील प्रगतीस अडथळा येऊ शकतो. चांगला काळ कायमचा नसतो आणि माणसाच्या गरजा विविध लहरीच्या प्रमाणे बदलतात. तुम्ही जसे पेरता तसेच उगवते हे लक्षात ठेवा. तुमचा मित्र तुम्हाला मोठी रक्कम उधार मागू शकतो आणि ती दिल्यास तुम्हाला आर्थिक समस्याचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा आणि कृती प्रेमापोटी करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मत्सर टाळा. कोणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल आणि अभिनंदन करेल. व्यवसायातील कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रयत्नावर लक्ष केंद्रित करा. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहण्याची आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होण्याची संधी मिळेल. तुमचा मूड आज चांगला आहे आणि तुम्हाला एक सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.